हे शिकवल्यानंतर याच मातीतल्या माणसाला स्वाभिमानासाठी शेवटच्या क्षणापर्यंत लढावं कसं हे शिकवणारे छत्रपती संभाजी महाराज यांच्या पवित्र स्मृतींना अभिवादन करतो। व्यासपीठावर उपस्थित असणारे देशाचे नेते जे फक्त पाठीवर हात ठेवून लढ म्हणतात तेव्हा 12 हत्तीचं बळ माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यात येतं ते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब आणि अत्यंत आपुलकीनं त्यांना जेव्हा मी आवर्जून सांगितलं की जुन्नर असेल, आंबेगाव असेल, भोसरी असेल, खेड असेल, शिरूर हवेली असेल, हडपसर असेल, या सगळ्या विधानसभा मतदारसंघांमधली जी शिवसेना आहे ही जीवापाड जीव तोडून हा प्रत्येक शिवसैनिकांनी एक नारा इथे लिहिलाय, रामकृष्ण हरी वाजवा तुतारी। तसा दुसरा नारा आहे, वाजवा तुतारी। हा नारा घेऊन चालले ते कळल्यानंतर आवर्जून माझ्या विनंतीला मान देऊन इथे आपल्या सर्वांना मार्गदर्शन करण्यासाठी ज्यांना मी आजच्या युवा महाराष्ट्राच्या युवकांचं संघर्षाचं प्रतीक मानतो ते शिवसेना नेते माननीय आदित्यजी ठाकरे साहेब, माथाडी कामगारांचा हक्काचा आवाज आणि आता होणारे साताऱ्याचे खासदार शशिकांतजी शिंदे साहेब, शिवसेनेचे संपर्क प्रमुख सचिन भाऊ आहेर, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संजयजी जगताप, जिल्हा प्रमुख अशोकजी खांडेभराड, जिल्हा प्रमुख सुरेश भाऊ भोर, सहसंपर्क प्रमुख आदित्यजी शिरोडकर, शिवसेनेचे माजी जिल्हा परिषद सदस्य माऊलीआबा कटके, तालुक्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष जगन्नाथ बापू शेवाळे, माजी आमदार जयदेवरावजी गायकवाड, माजी आमदार राम कांडगे साहेब, जिल्ह्याचे कार्याध्यक्ष देवदत्तजी निकम, महिलांच्या राज्याच्या उपाध्यक्षा राजमालाताई बुट्टे पाटील, भोसरीची आमची शिवसेनेची रणरागिणी आमच्या सुलभाताई उबाळे, विजयाताई शिंदे असतील, व्यासपीठ माऊली खंडागे असतील, ज्यांच्या कायम पुरोगामी विचारांच्या विषयीच्या मार्गदर्शनाचा मला अभिमान वाटतो आणि मोठ्या भावाप्रमाणे कायम जे माझी पाठराखण करत असतात ते आमचे संभाजी ब्रिगेडचे प्रवीणदादा गायकवाड, सयाजीराव मोहिते असतील, सागरजी मुरे असतील, गौतमजी चाबुकस्वार असतील आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या खेड तालुक्यातलं साहेब आजचं हे वातावरण जे बदललंय, सगळ्यात जास्त जी चिंता अनेक पत्रकारांनी खासगीत व्यक्त केली होती, हे वातावरण ज्या सगळ्या मंडळींनी मिळून बदललंय ते बाबाजी शेटकाळे असतील, अतुल भाऊ देशमुख असतील, संजू भाऊ घनवट असतील, सुधीरजी मुंगसे असतील, विजूभाऊ डोळस असतील, अशोकजी खांडेभराड असतील, निलेशजी कड असतील, या सगळ्या माणसांनी, आमचे युवकचे जिल्ह्याचे अध्यक्ष स्वप्नील भैया गायकवाड असतील, या सगळ्या माणसांनी मिळून खरं तर रामदास सभा असतील, या सगळ्यांनी मिळून खेड तालुक्याचं वातावरण असं ढवळून काढलंय की आता प्रत्येक वेळी हेच विचारलं जातं की सगळ्यात जास्त लीड देताना खेड तालुका हा 100% पुढे असणार असा विश्वास प्रत्येकाच्या मनात हा तयार। मला तुमच्या या निश्चयाविषयी खात्री आहे, कारण मला अनुभवातून माहिती आहे की शिवसैनिक हा निखाऱ्यासारखा असतोच, तो सहसा पेटत नाही, पण एकदा का पेटला तर कुणाच्या बापाच्याने विझत नाही आणि त्यामुळे गद्दारी गाडली जाणार याविषयी माझ्या मनात खात्री आहे। तेवढंच नाही, आणखी लय मटेरियल, लय माल मसाला घेऊन आलोय आज, सगळा सांगतो। आज डिफेन्स नको, डिफेन्स करता करता त्यांची पुरेवाट होईल। सर्वात प्रथम आज शुभ मुहूर्त आहे, 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त अक्षय तृतीयेचा। या अक्षय तृतीयेच्या आपणा सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो आणि शुभ काम झालं पाहिजे
अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर शुभकाम झालं पाहिजे. हे शुभकाम काय तर देशाची निवडणूक आहे आणि देशाच्या लोकसभेची निवडणूक असताना आपण सातत्यानं पाहतो आहोत. जशी सुरुवात झाली तेव्हापासून कुठली ना कुठली वैयक्तिक टीका, म्हणजे आता तर इतके हास्यास्पद काय गोष्टी सुरू झाल्या का कुठले ना कुठले काहीतरी सोशल मीडियाचे व्हिडिओ हे करायचे. म्हणजे आदित्य साहेब, काल मी एक व्हिडिओ बघितला आणि त्याच्यात इतका हास्यास्पद आरोप करण्यात आला होता. म्हणजे मला असं वाटलं होतं की किमान 3 टर्म खासदार असल्यानंतर सोशल मीडिया टीम तरी थोडीफार मच्युअर असेल. आणि तेव्हा आरोप सचिन भाऊ असा करण्यात आला, छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीस्थळी जाण्यासाठी मी मानधन मागितलं. अरे ज्या माणसानं स्वतःचं घर विकून छत्रपती संभाजी महाराजांचा खरा इतिहास समोर आणला, त्याच्यावर हा आरोप करताना जनता विश्वास ठेवेल का याचा विचार करा. आणि मी वारंवार सांगितलं होतं, वैयक्तिक टीका टिप्पणी नाही, देशाची निवडणूक आहे. कारण अमोल कोल्हे काय करतो, अमोल कोल्हे नटसम्राट आहे की कार्यसम्राट आहे की अमोल कोल्हे वेळ देतो, या सगळ्या गोष्टींपेक्षा महत्वाचं ही निवडणूक माझ्या शेतकऱ्यांच्या शेतमालाच्या हमीभावाची, ही निवडणूक माझ्या सर्वसामान्य मध्यमवर्गीयाच्या महागाईची आहे, ही निवडणूक माझ्या तरुणाच्या बेरोजगारीची आहे. पण हे सगळं करत असताना जेव्हा खणायला सुरुवात केली तेव्हा हिरामणांना खणायला सुरुवात करताना एक एक धक्कादायक गोष्टी समोर आल्या. म्हणजे आदित्यजी, खरं तर माझ्या घरात कोणीही राजकारणात नाही आणि त्यामुळं माझ्यासारखा एक सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातला पोरगा संसदेत निवडून गेल्यानंतर जो आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांचा आशीर्वाद होता, खरंच प्रश्न पडला की नेमके काय प्रश्न विचारलेत. नेमके लोकसभा मतदारसंघाचे आपल्याला माहीत असलेले प्रश्न, त्याच्या पलीकडे पण काहीतरी प्रश्न असतील. आणि म्हणून जेव्हा प्रश्नांचा धांडोळा घेतला, व्हिडिओ पोहोचले तुमच्यापर्यंत. 15 वर्ष या मायबाप जनतेने निवडून दिल्यानंतर संसदेमध्ये जेव्हा प्रश्न विचारला गेला पाणबुडीवरच्या टॉर्पेडो फायरिंग सिस्टीम विषयी, तेव्हा माझ्यासारख्या मुलाच्या मनात हा प्रश्न निर्माण झाला, आमच्या जुन्नरला समुद्र नाही, आंबेगावला समुद्र नाही, खेडला आहे का समुद्र? मग समुद्र कुठंच नाही आणि तरी सुद्धा या भागानं ज्यांना निवडून दिले त्यांना पाणबुडीचा प्रश्न पडतो. बरं, हे झाल्यानंतर शिरूरमध्ये रामलिंग महाराजांची खोटी शपथ खाल्ली. आणि खोटी का? अहो, आमच्याकडे म्हणतात ना, पूजाताई म्हणतो का नाही आपण, कर नाही त्याला डर कशाला. मग कशाला घायग्यानी चिरंजीवानं मध्ये आणलं आणि सांगायला लावलं कंपनी काय काय करते. बर, खोटं बोल पण रेटून बोल, यापेक्षा धडधडीत धक्कादायक गोष्ट आहे की मायबाप जनतेनं तुम्हाला संसदेत पाठवल्यानंतर त्या पदाचा गैरवापर करून, गैरफायदा घेऊन आपण आपल्या कंपनीचं उखळ पांढरं केलं नाहीत का, हा प्रश्न 15 वर्ष 20 वर्ष वडापाव खाऊन ज्यांनी प्रचार केला ना, त्या प्रत्येक शिवसैनिकाच्या मनात आहे. ज्यांनी मतं दिली ना, त्या शिरूर लोकसभा मतदारसंघातल्या प्रत्येक माणसाच्या मनात आहे. इतकंच नाही, त्या दिवशी शिरूरच्या सभेमध्ये मी धक्कादायक दुसरी माहिती जाहीर केली. म्हणजे बारामती लोकसभा मतदारसंघाची ज्या दिवशी निवडणूक झाली सुरेश भाऊ, त्या दिवशी विजयताई, आपण सोशल मीडियावर पाहिलं की एका बँकेची शाखा मध्यरात्री सुद्धा उघडी होती. झाली कुठं? वेल्ल्यामध्ये. आणि एक चर्चा माझ्या समोर आली, त्या चर्चेतून कागद समोर आला. भैरवनाथ महाराजांच्या नावानं असलेल्या पतसंस्थेतून शिपाई पदावर काम करणाऱ्या व्यक्तीला कर्ज किती? 95 लाख. ड्रायव्हर पदावर काम करणाऱ्या व्यक्तीला किती कर्ज? 1,21,00,000. अशी तब्बल 11,70,00,000 रुपयांची कर्ज ही वाटण्यात आली. अशी चर्चा जेव्हा येते तेव्हा खबरदारीचा उपाय म्हणून मी माननीय आरोंना आज पत्र लिहिलं. मी माध्यमांचा आभार मानतो, आपण या पत्राची बातमी सुद्धा केली की शिरूर लोकसभा मतदारसंघातील पीडीसीसीच्या बँका, त्या शाखा आणि भैरवनाथ सहकारी पतसंस्थेच्या ज्या काही शाखा असतील याच्या बाहेर पोलीस बंदोबस्त ठेवावा. आणि माझी आपल्याला विनंती, आपल्या डोळ्यांचे सीसीटीव्ही पण चालू ठेवा. कारण हे दाखवून द्यायचे, जसं बारामती लोकसभा मतदारसंघातल्या मायबाप जनतेने दाखवून दिलं की महाराष्ट्राची जनता स्वाभिमानी आहे. तुम्ही तोंडावर फेकलेल्या रोपड्यांनी आम्ही विकले जाऊ शकत नाही, हे आपल्याला दाखवून द्यायचं. आणि आता महत्वाचा मुद्दा,
2004 ते 2019 एक महाशय हे शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार होते. कंपनीचं उखळ पांढरं झालं हे तर आपण पाहिलं. पण हे होत असताना 2014 मध्ये देशाच्या फॉरेस्ट कमिटी, फॉरेस्ट अँड एन्व्हायरमेंट नावाची कमिटी असते. वेगवेगळ्या विषयांच्या कमिट्या असतात ज्याच्यावर संसदेचे प्रतिनिधी असतात. आणि यामध्ये फॉरेस्ट कमिटीवर आपण निवडून दिलेले लोकप्रतिनिधी होते. आणि गट नंबर 657, एकूण क्षेत्र 25 एकर 12 गुंठे, ही वन खात्याची जमीन ही लाटण्याचं काम या लोकप्रतिनिधींनी केलंय. वन खात्याची जमीन. बरं, ही जमीन कुणाला मिळते? याच्यामध्ये बघा, फॉरेस्ट राईट ऍक्ट सगळे पुरावे आहेत, पारित झालेले आदेश आहेत, मुख्य वनरक्षकाचा अहवाल आहे. ही जमीन कुणाला मिळते? माझ्या आदिवासी बांधवांनी लक्षात ठेवलं पाहिजे. ही वन खात्याची जमीन लाटण्याचं काम केलेलं आहे. आपण भूमिहीन शेतमजूर असल्याचं दाखवून याच्यामध्ये कायद्यामध्ये सेक्शन 20 मध्ये तरतूद आहे. Other traditional forest dweller means any member or community who has been at least for 3 generations prior to 30th day of December 2005 primarily resided and who depend on forest or forest land for bona fide livelihood needs. म्हणजे 3 पिढ्यांपासून जो या जमिनीवर राहतो किंवा त्याचा उदरनिर्वाह या वनजमिनीतल्या उत्पादनांवर असतो, अशांना ही गोष्ट दिली जाऊ शकते. या संदर्भातली तब्बल 657 गट नंबर 25 एकरची ही जमीन लाटलीये. आणि तेव्हा हे महाशय केंद्रीय वन आणि पर्यावरण समितीचे सदस्य होते. हे याचे पुरावे. मौजे लांडेवाडी मधलं हे मौजे लांडेवाडी स्वतःच्या गावातली. बरोबर आहे का नाही? आंबेगावचे आलेत का इकडं? बरोबर आहे का? खरं आहे का खोटं आहे? पण त्याच्यापेक्षा महत्वाची गोष्ट आहे, त्यांच्या प्रचारासाठी आज जे 12 सभा घेत आहेत. गणेश राव आहेत का तिकडं? पण ही धक्कादायक गोष्ट येते. आणि आदरणीय साहेब, जे माननीय उपमुख्यमंत्री हे त्यांच्या सभेसाठी येतात, हे माननीय उपमुख्यमंत्री पर्यावरणाची आपल्याला अत्यंत काळजी असं दाखवतात, त्या आदरणीय दादांनी याचं उत्तर द्यावं. या 657 गटामध्ये तुमच्याकडे बऱ्याच जणांकडे वावर असतील, बरोबर? कुणाचा सातबारा वढ्यातल्या निळ्या लाईन मध्ये आहे का? निळ्या लाईन मध्ये, ब्लू लाईन पाण्याचा स्त्रोत असतो, त्याच्यामध्ये सातबारा आहे का कुणाचा? हा बघा, सातबारा 657चा 4 ब्लू लाईन मधला सातबारा आहे. ब्लू लाईन मधला नैसर्गिक पाण्याचे प्रवाह अडवत असताना त्यातला हा सातबारा आहे. आणि त्याच्या मोजणीवर, त्याच्यावर कागदपत्रांवर उल्लेख सुद्धा हा त्यांच्याच नावाचा आहे. 2 एकराचा हा वेगळा सातबारा 657/4 आणि हा या ब्लू लाईन मध्ये आहे. आणि मग आता सांगावं आदरणीय दादांनी, ज्या पर्यावरणाची आपल्याला काळजी आहे, त्या पर्यावरणाच्या संदर्भात तुमचा उमेदवार जर अशा पद्धतीने गोष्टी करत असेल, तरीही दादा तुम्ही म्हणाल की तुमच्या उमेदवाराला निवडून द्या. बरं ठीक आहे. दादा काय म्हणतात? अमोल कोल्हेंनी संपर्क फारसा ठेवला नाही. आणि त्यानंतर समोरून काय प्रचार दिला? कोविडच्या काळामध्ये प्रचंड मोठं काम समोरच्या उमेदवारांनी केलं. म्हणजे कोविडच्या काळामध्ये आपल्या माध्यमातून 5 लाख नागरिकांचं लसीकरण करणारा शिरूर लोकसभा मतदारसंघ हा देशातला पहिला मतदारसंघ होता. फॅबिफ्लू नावाची गोळी 105 रुपयाला आली होती. या गोळीची 40 रुपयांनी देश पातळीवर किंमत कमी करणारा हा तुमचा लोकप्रतिनिधी होता.
पण असं असताना खोटं बोल, रेटून बोल, पण अंगाशी येतं खोटं बोललं की. त्यांनी सांगितलं लॉकडाऊन मध्ये लय काम केलं. लॉकडाऊन मध्ये नेमकं काम काय केलं? लॉकडाऊन मध्ये वनजमिनी, देवस्थान जमिनी, गायरान जमिनी यांचं डिमार्केशन आणि मोजणी करून कुंपण घालण्याचं काम सुरू होतं. याच्यामध्ये शाळकरी मुलांचे जाण्या येण्याचे रस्ते बंद होत होते. आणि लांडेवाडीतल्याच एका माजी लोकप्रतिनिधीला सोशल मीडियावर लुटलं रे लुटलं, आम्हाला आणि गावाला लुटलं अशी पोस्ट टाकायला लागली होती. आता नाव बी माहितीये तुम्हाला. पोस्ट तुम्हीच टाकली होती सरपंच. आता या संदर्भामध्ये आणखी एक महत्वाची गोष्ट पुन्हा येऊन सांगतील. आता तुम्हाला कळलं वनजमिनी कोणी लाटल्या, ब्लू लाईन मध्ये 7-12 कोणी हाणला, लॉकडाऊन मध्ये काय कामं केली. आता माननीय देवेंद्रजी फडणवीस बहुतेक आज भोसरीला येणार होते. सभा झाली का नाही मला माहित नाही. पण माननीय देवेंद्रजी फडणवीसांनी सांगावं की आपला पक्ष एकूण संस्कृतीविषयी, देवाधर्माविषयी फार आस्थेने बोलतो. आणि मग हा एक 13 एकरची देवस्थानची जमीन लाटल्याचा जो पुरावा आहे त्याच्याविषयी आपण काय बोलणार? लांडेवाडीमध्ये भैरवनाथ देवस्थान आहे, बरोबर. आता मला सांगा, हे नवीन बहिरोबा देव देवस्थान कोणी निर्माण केलं? आणि या बहिरोबा देव देवस्थान मध्ये हेच निगोडताई तुमच्यापर्यंत याच गोष्टी पोचवायच्या होत्या. या 13 एकर जमिनीवर काय आज आहे तुम्ही बघा. आणि भैरवनाथ देवस्थान असताना आज लांडेवाडीकरांचा हा सवाल आहे की जो नाही झाला देवाचा तो काय होईल समाजाचा. आणि मी सगळ्या मोठ्या नेत्यांना जे प्रचाराला येत आहेत त्यांना हाही प्रश्न विचारतोय, अशा उमेदवाराच्या प्रचाराला तुम्ही येताय? या अशा उमेदवाराच्या प्रचाराला तुम्ही येताय याचा तुम्ही खरं तर विचार केला पाहिजे. आणि याचं उत्तर आता राज्याच्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी दिलं पाहिजे. राज्याच्या उपमुख्यमंत्री पदासारख्या जबाबदार पदावर आपण आहात आणि आपण जो उमेदवार दिला आणि ज्या उमेदवाराला निवडून द्या म्हणून सांगितलं जातंय त्या उमेदवाराच्या या सगळ्या कृत्यांचा तुम्ही काय फैसला करणार? या सगळ्या कृत्यांना राज्याच्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा पाठिंबा आहे का? की दोन्ही उपमुख्यमंत्री ही धमक दाखवणार की ही जी सगळी प्रकरणं दाखवलीत याची सखोल चौकशी होणार? याचं उत्तर अजितदादांनी आणि देवेंद्रजी फडणवीसांनी या महाराष्ट्राच्या जनतेला, या शिरूर लोकसभा मतदारसंघातल्या जनतेला दिलं पाहिजे. आणि आता दादा अशा उमेदवाराचा प्रचार करायला येताना काय म्हणतात? पुण्यात सभा होती. पुण्यात सभा असताना माननीय पंतप्रधानांच्या कानात दादांनी सांगितलं कांद्याची निर्यात बंदी उठवा. आणि मग निर्यात बंदी उठली. आदरणीय दादा हे सांगायला फार उशीर केला. तो 3 डिसेंबरला निर्यात बंदी झालीये. आज 5 महिन्यामध्ये जवळपास 10,000 कोटीपेक्षा जास्त नुकसान आमच्या कांदा उत्पादक शेतकऱ्याचं झालं असेल. अरे एकरी 3.5 लाख नुकसानीचा विचार करा. आणि जी उठवली म्हणता ही निर्यात बंदी बी फसवी आहे. आजचा भाव किती? 14 का 16? 13, 14, 15 इथंच आहे. त्यामुळे दादांनी इथे येऊन बघावं. ज्या माननीय पंतप्रधानांच्या कानात आपण सांगितलं निर्यात बंदी उठवा, ती निर्यात उठवल्यानंतर $550 मेट्रिक टन वर आपल्या बोकांडी टाकले. त्याच्यावर 40% निर्यात शुल्क लादलं. आणि आता याच ठिकाणी कांदा उत्पादक शेतकऱ्याच्या स्वप्नांची जी माती होते त्याचं उत्तर खरं तर आदरणीय दादांनी दिलं पाहिजे. जिल्हा नियोजनाचं, ज्या जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून तुम्ही ताठमानेनं सांगता, त्या पुणे जिल्ह्याचं दुधाचं कलेक्शन आहे 26 लाख लिटर. दुधाचे भाव कितीनी पडले? 10 रुपयांनी की 12 रुपयांनी? 10 रुपयांनी पडले म्हणून समजा दिवसाचं तुमचं नुकसान होते 2,60,00,000. पुणे जिल्ह्यातल्या दूध उत्पादक शेतकऱ्याचं दिवसाचं नुकसान 2,60,00,000. महिन्याचं नुकसान 80 कोटीचं. 12 महिन्याचं नुकसान 960 कोटी रुपयाचं.
अहो दादा, जो विकास निधी तुम्ही देतो देतो म्हणता त्या पुणे जिल्हा नियोजनाचंच बजेट फक्त 1000 कोटी आहे. आता तुम्ही कुठल्या विकासासाठी या गोष्टी बोलताय? येऊन तुम्ही सांगताय पाडून दाखवतो. हा नाही, आजही त्यांनी शिरूरमध्ये बहुतेक काहीतरी विधान केलं. दाखवतोस तुला. मग परवा काहीतरी म्हणाले एकेकाला निवडणूक होऊ दे, सरळ करतो. माझी विनंती एवढीच आहे की आदरणीय दादा, आपण फार मोठे नेते. जर सरळच करायचं असेल तर आमचा वेदांता फॉक्सकॉन जे गुजरातला पळून नेला ना, त्यांना आधी सरळ करा, जेणेकरून आमच्या 2 लाख तरुणांना रोजगार मिळेल. ज्यांनी आमच्या कामगारांच्या विरोधी कायदे केले त्यांना आधी सरळ करा. ज्यांनी आमच्या शेतकऱ्यांची निर्यात बंदी केली त्यांना आधी सरळ करा. अरे दम तुम्ही आमच्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला काय देताय? परवा जुन्नरमध्ये बोलताना बोलले बिबट्याच्या प्रश्नावर राजकारण करू नका. अरे पुणे जिल्ह्याचा पालकमंत्री या भागात आहे आणि आज 3रा हल्ला झाला. परवा 8 वर्षाच्या लेकराचा मृत्यू झाला, आज 40 वर्षाच्या महिलेचा मृत्यू झाला. आणि जर आमच्या जिल्ह्याचा पालकमंत्री या संदर्भात कोणती भूमिका न घेता फक्त प्रचारामध्ये पळत असेल तर कशासाठी आम्ही तुमचा आदर करायचा याचं खरं तर उत्तर दिलं पाहिजे. कारण साधा प्रश्न आहे. तुम्ही सहज म्हणू शकता भावनिक भाषण करू नका. का नको करू भावनिक भाषण? जेव्हा आमची लेकरं बिबट्याच्या हल्ल्याच्या दहशतीत वावरत असतात, रात्री वावराला पाणी द्यायला जायच्या वेळी आमचा सर्वसामान्य शेतकरी 10 वेळा विचार करत असतो. आमच्या आयुष्याशी निगडीत हा प्रश्न आहे. आणि तुम्ही म्हणता भावनिक भाषण करू नका, पाहिजे तेवढे पिंजरे देतो. अहो दादा, मागे पण घोषणा केली होती 20 पिंजरे आलेत फक्त जुन्नर वन विभागाला. का नाही राज्य आपत्ती घोषित करत? त्यामुळे इकडं तिकडं माणसांना पिंजऱ्यात टाकण्याचे दम देण्यापेक्षा बिबट्यांना पिंजऱ्यात टाकावं दादा, तर ती ताकद दिसती. हा आता सगळी गंमत बघा. आपल्याला कढीपत्ता मी शिरूरला पण सांगितला होता. त्यामध्ये कसं असतं, पोहे खातो का नाही आपण? पोह्यामध्ये फोडणी टाकतात, आधी कढीपत्ता टाकतात, कढीपत्त्याची फोडणी मस्त फोडणी लागती. पोहे खायला बसलं का पहिलं बाहेर काय काढतोय? त्यामुळे एवढं रामायण भारतीय जनता पक्षाने केलं, 2 पक्ष फोडून हे रामायण केलं. बारामती लोकसभा मतदारसंघातल्या जनतेने काय निकाल घेतलाय हा तुम्हाला सगळ्यांना आधीच कळलेला आहे. आणि लगेच दुसऱ्या दिवशी शिखर बँकेच्या घोटाळ्यासंदर्भात याचिका कोर्टात दाखल होती. मग शशिकांत शिंदे साहेब, आमच्यासारख्या कार्यकर्त्याला वाटतं, आपल्याला वाटतं कार्यकर्त्याचा कढीपत्ता होऊ नये, एवढ्या मोठ्या नेत्यांचा पण कढीपत्ता होतो की काय, अशी भावना अनेकांच्या मनात येऊ शकते. कारण बघा ना, आदरणीय साहेबांविषयी सातत्यानं बोलत असताना मगाशी सरकटे साहेब जे म्हणाले, दिल्लीच्या तख्ताला लई भारी शरद पवार. आदरणीय पवार साहेबांविषयी माननीय पंतप्रधानांची विधानं कशी बदलत गेली बघा. म्हणजे आधी आले तेव्हा सांगितलं पवार साहेबांनी काय केलं, नंतर सांगितलं पवार साहेबांविषयी अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन पवार साहेबांविषयी अस्वस्थ आत्मा म्हणाले. पण बहुतेक माननीय पंतप्रधानांना हे कळून चुकलंय की आदरणीय पवार साहेब महाराष्ट्राचा आत्मा आहेत, शेतकऱ्यांचा आत्मसन्मान आहेत. आणि म्हणून मग आज नंदुरबार मध्ये कंप्लीट युटर्न मारून पवार साहेबांना जेव्हा विनंती केली की आदरणीय साहेब तुम्ही इकडे या, आणि पवार साहेबांनी स्वाभिमानानं सांगितलं येत नाही जा, तेव्हा त्यांची तळी उचलून पळणाऱ्या अनेकांच्या मनात ही भावना झाली असेल, अरे बापरे पंतप्रधान आता असं म्हणायला लागले म्हणजे आपला परत कढीपत्ता होतो का काय, अशी त्यांच्या मनात ही भावना नक्कीच झाली असेल. पण बारकाईनं बघा भावांनो, ही देशाची निवडणूक आहे. देशाच्या निवडणुकीमध्ये माननीय पंतप्रधानांची भाषणं ज्या पद्धतीने बदलत चाललीत, भाषा ज्या पद्धतीने बदलत चालली, ही भाषा बदलताना आपण बघतो
सुरुवातीला विकासाच्या बाबतीत प्रश्न होते, 70 वर्षात काँग्रेसने काय केलं हे प्रश्न होते. मुळात 10 वर्ष तुमच्या हातात सत्ता असताना तुम्ही नेमकं काय केलं हे तुमचं सांगणं कर्तव्य होतं. पण माननीय पंतप्रधानांच्या हातून जशी सत्ता निसटते याची जाणीव व्हायला लागली, तसं माननीय पंतप्रधान धार्मिक तेढ वाढवणाऱ्या गोष्टी बोलायला लागले. धार्मिक तेढ वाढवणारी ही वक्तव्य जशी बदलायला लागली, त्यावरून समजून जा भावांनो, निवडणूक यांच्या हातून निसटली आणि किमान 35 ते 36 खासदार महाविकास आघाडीचे महाराष्ट्रातून निवडून जाणार म्हणजे जाणार. त्यामुळे केंद्रातलं हे सरकार जाणार ही काळ्या दगडावरची रेघ आहे. आणि असं असताना आदरणीय दादा जेव्हा म्हणतात याला पाडून दाखवतो त्याला पाडून दाखवतो, मी आदरणीय दादांना त्यांच्या एवढ्या अनुभवाचा मान ठेवून सांगू इच्छितो की दादा, इथं बसलेल्या एकदा सर्वसामान्य माणसाला सुद्धा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामुळे जो मतदानाचा अधिकार मिळालाय ना, तो ही माझी मायबाप जनता ठरवते कुणाला निवडून द्यायचं ते. आणि त्यामुळे याला पाडतो त्याला पाडतो. एकदा सांगा ना, नेमकं काय चुकलं? असं काय चुकलं म्हणून आज तुम्ही धमक्या देताय? म्हणजे आमचा काका मामा राजकारणात नव्हता म्हणून आमचा राजकीय पिंड नाही का? ते म्हणतात अमोल कोल्हेंचा राजकीय पिंड नाही. म्हणजे आमचा काका मामा राजकारणात नाही म्हणून आमचा राजकीय पिंड नाही का? आम्ही लोकांनी निवडून दिल्यानंतर देशाच्या संसदेत कांद्याचे प्रश्न विचारले, दुधाचे प्रश्न विचारले, बिबट्याचे प्रश्न विचारले, स्वतःच्या कंपनीचं उखळ पांढरं करणारे प्रश्न विचारले नाहीत म्हणून आमचा राजकीय पिंड नाही का? 19,500 कोटी रुपयांचे नॅशनल हायवेचे प्रकल्प विरोधी पक्षातला खासदार असताना सुद्धा हा पुणे नाशिक हायवेचा एलिव्हेटेड कॉरिडॉर असेल, तळेगाव चाकण शिक्रापूरचा एलिव्हेटेड कॉरिडॉर असेल, पुणे नगर हायवेचा एलिव्हेटेड कॉरिडॉर असेल, 19,500 कोटी रुपयाचे नॅशनल हायवेचे प्रकल्प आणले. आज त्याची निविदा प्रक्रिया सुरू आहे. हे जनतेच्या हिताचं काम केलं म्हणून आमचा राजकीय पिंड नाही की? कोविडच्या काळामध्ये जेव्हा हॉस्पिटलमध्ये बेड मिळेल का म्हणून आम्ही फोन करत थकत होतो आणि ग्रामीण भागामध्ये कुठेही मोठं हॉस्पिटल नव्हतं म्हणून इंद्रायणी मेडिसिटी सारखं हॉस्पिटल आणून 26 सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल्स एका कॅम्पसमध्ये आणण्याच्या दृष्टीनं भूमिका घेतली इंद्रायणी मेडिसिटीची म्हणून आमचा राजकीय पिंड नाही की? खरं सांगा दादा, आणि शिवसेनेचा ढाण्या वाघ खासदार ओमराजे निंबाळकर यांचं स्वागत आहे. म्हणजे आज खरं तर ओमराजेंना विशेष विनंती केली होती की चाकण परिसरात सभा आहे, चाकण परिसरामध्ये स्वर्गीय सुरेश भाऊ गोरेंची अनुपस्थिती खरं तर इथं जाणवते. त्यावेळी शिवसेनेचा आणखी एक ठाण्या वाघ सोबत असावा यासाठी ओमराजेंना विनंती केली होती. ओमराजे आपण आलात त्याबद्दल मी मनापासून आपला आभार मानतो. आणि माझे मार्गदर्शक आदरणीय बाळासाहेबजी थोरात हे सगळे आलेत. आणि खरोखर आज खरं तर थोरात साहेब सातत्याने मला प्रश्न विचारला जात होता. सगळे पत्रकार सारखं विचारत होते की 2-2 उपमुख्यमंत्री, 200 आमदार, मुख्यमंत्री, केंद्रातले मंत्री एवढे सगळे तुम्हाला एकट्याला घेरायला येत आहेत. आज तुम्ही सगळी जीवाभावाची माणसं व्यासपीठावर पाहिली आणि बघितलं ही ताकद आहे. आणि ही ताकद पाठीशी उभी राहत असताना आपल्या सगळ्यांना कळकळीची विनंती करतो. गेल्या 5 वर्षात काय काम केलंय आपण सगळ्यांनी पाहिलं. नॅशनल हायवेच्या माध्यमातून 19,500 कोटी रुपयाचे प्रकल्प असतील, इंद्रायणी मेडिसिटी सारखा प्रकल्प, राष्ट्रीय वनौषधी संशोधन केंद्रासारखा प्रकल्प, इतकंच नाही तर कर्जत, वाडा, राजगुरुनगर ते शिरूर या नॅशनल हायवेचा दर्जा देण्यासाठी त्याचा डीपीआर आपण बनवतो आहोत. या सगळ्या गोष्टी आपण करत असताना तरी सुद्धा काही जर उणीव राहिली असेल तर तुम्ही सगळी घरातली माणसं आहात. प्रामाणिकपणे सांगतो, लेकरानं थोरल्याकडे आणि घरातल्या माणसांकडे जर उणीव राहिली तर काही उणीव राहिली असेल तर पुढच्या 5 वर्षात ती भरून काढतो हा तुमच्यापैकी प्रत्येकाला शब्द देतो. म्हणजे आदरणीय दादा प्रत्येक वेळी
जी टीका करतात नटसम्राट सेलिब्रिटी खासदार असं उपहासाने म्हटलं जातं, पण जेव्हा हे उपहासाने म्हटलं जातं तेव्हा प्रामाणिकपणे सांगू इच्छितो, जे काही केलंय तो छत्रपती संभाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचं काम हे सातत्याने केलंय. आणि म्हणूनच किती जरी धमक्या दिल्या ना, आम्ही घाबरत नसतो. कारण किती जरी धमक्या दिल्या तरी घाबरत नसतो, कारण आमच्या पाठीमागे आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांचा हात असतो. आणि हे सगळं करत असताना छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराजांनी जे शिकवलं, तो महाराष्ट्राच्या मातीचा स्वाभिमान कधी दिल्लीच्या तख्तासमोर झुकू दिला नाही. आणि आज जेव्हा आदरणीय दादा सांगतात, तुला पाडून दाखवतो, तुला कसा खासदार होतो ते बघतो, कसा आमदार होतो ते बघतो, मी एवढंच विनम्रपणे सांगू इच्छितो की दादा 27 जूनच्या आधी या सगळ्या गोष्टींची भीती वाटत होती, पण 27 जूनला भोपाळला एक भाषण झालं आणि त्यानंतर 3 जुलैला तुम्ही जेव्हा भूमिका बदलली, ज्यांचं भाषण झालं ना त्यांच्या समोरासमोर उभं राहून संसदेत आम्ही आमच्या शेतकऱ्यांसाठी भांडतो, आम्ही आमच्या कष्टकऱ्यांसाठी भांडतो, आम्ही त्यांना घाबरत नाही, तर त्यांच्या भाषणाने भूमिका बदलणाऱ्या तुम्हाला काय घाबरू आम्ही. आणि म्हणून सांगतो, मायबाप जनतेने ही निवडणूक हाती घेतली, एवढी शेवटची विनंती करतो आणि थांबतो. लहान लेकराला आईबापानं खांद्यावर उचलून घेतलं ना तर ते लेकरू जगाला मोठं दिसतंय. आणि त्या पद्धतीने 2019ला तुम्ही खांद्यावर उचलून घेतला. आता तर आमच्या धैर्यशील आप्पांनी स्टेजवर पण खांद्यावर उचलून आणलं. त्या पद्धतीने पुन्हा एकदा खांद्यावर उचलून घ्या. तुमचा स्वाभिमान, शिवजन्मभूमीचा अभिमान, शिरूर तालुक्याची, शिरूर लोकसभा मतदारसंघाची शान दिल्लीच्या तख्तासमोर कधीही झुकू देणार नाही, एवढा तुम्हाला शब्द देतो आणि थांबतो. धन्यवाद. जय शिवराय. आणि मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक आमचे मनोहरबुवा वाडेकर यांनी अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज भरला होता. त्यांनी मला जाहीर पाठिंबा दिला, त्याबद्दल बुवा मी तुमचं मनापासून आभार मानतो. आणि तुमच्या संघर्षामध्ये तुमच्या खांद्याला खांदा लावून मी कायम सोबत असेल, हा तुम्हाला शब्द देतो. धन्यवाद. जय शिवराय. धन्यवाद कोल्हे साहेब. यानंतर या ठिकाणी शिवसेनेचे नेते, युवासेना प्रमुख आणि ज्यावेळेस शिवसेना पक्ष फुटीरतेच्या मार्गावर होता, अनेक आमदार, खासदार, मंत्री उद्धव साहेबांना सोडून चालले होते, अशा वेळेस आपल्या वडिलांच्या बरोबर खांद्याला खांदा लावून उभे राहणारे शिवसेनेचा छावा आदरणीय आदित्यसाहेब ठाकरे यांनी जनसमुदायाला मार्गदर्शन करावं अशी त्यांना विनंती करतो. हिंदू हृदय सम्राट वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा